नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्र आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवित आहोत. या ठिकाणी प्रश्न 3 पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 4 आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये 3 उपप्रश्न असतात, पैकी 2 सोडवायचे असतात. पैकी एक 4 गुणांचा म्हणजे 8 गुणांचा हा प्रश्न आहे. तत्पूर्वी एक सूचना, आपणास नम्र विनंती, भोसले सर जाखले हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्या आणि व्हिडिओ लाईक करा. अनेक वेळा आपण चॅनल पाहता या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहून जातं. एक विनंती पुन्हा एकदा, सबस्क्राईब करा, प्रथम व्हिडिओ लाईक करा आणि जरूर सोप्या भाषेचा आस्वाद घ्या. धन्यवाद. या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एक्स पी क्यू, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय बरोबर 6.9 सेमी, कोण एक्स झेड एक्स वाय बरोबर 60 अंश आणि एक्स झेड बरोबर 7.8 सेमी आणि एक्स वाय भागिले एक्स पी बरोबर 6.6/4. तर त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एक्स पी क्यू काढा. प्रथम एक्स वाय या ठिकाणी 6.9 सेमी काढावा लागेल. 7ला एकच घर कमी. या ठिकाणी एक्स वाय. ओके. इथून पुढे एक्स वाय एक्स जवळ या ठिकाणी किती अंशाचा कोन करायचे? 60 अंशाचा कोन करायचा आहे. कोनमापक या ठिकाणी त्याची आडवी रेषा बरोबर एक्स वायला समांतर एक्स वायवर आणि छेदनबिंदू एक्स वर ठेवून उजवीकडून मोजायचं 10, 20, 30, 40, 50 आणि 60. या ठिकाणी हा 60 अंशाचा कोन. 60 अंशाचा कोन करणारी ही रेषा किरण वाढवायचा. या ठिकाणी हा 60 अंशाचा कोन. ओके. या ठिकाणी एक्स वाय च्या खालील बाजूस एक्स बिंदूपासून काही अंशाचा कोन करून रेषा घ्यायची, किरण काढायचा. या ठिकाणी एक्स वाय छेद एक्स बी बरोबर 6/4. 6 एक्स वायच्या संदर्भात आहे म्हणून या ठिकाणी एक्स वायच्या संदर्भात 6 आहे म्हणून एक्स पासून 6 समान खुणा करायच्या. आत्ताच काढलेल्या आपण या कोणावरती, या किरणावरती. या ठिकाणी एक्सम या किरणावरती 6 समान भागिले 1, 2, 3, 4, 5 आणि 6 त्याला नावं द्यायची. या ठिकाणी हा समजा x1 आहे, x आहे म्हणून सुरुवातीला x2, x3, x4, x5, x6. x6 आणि y जोडायचा आणि या ठिकाणी हा जो कोन तयार झालेला आहे x6y याला एकरूप असणारा कोन 4 जवळ काढायचा. का तर xp4 4 हे xp संबंधित आहे म्हणून xc केंद्र घेऊन त्याच्या x6y याच्या दोन्ही भुजावरती या ठिकाणी विशिष्ट अंतराने या खुणा केलेल्या आहेत. त्याच अंतरानं x4 जवळ चाप मारायचा. x4 केंद्र घेऊन, कारण त्याची एक भुजा x4 आहेच. आणि मग या दोन खुणेमधलं अंतर किती आहे ते पाहायचं. हे दोन खुणेमधलं अंतर आहे आणि मग या खुणेपासून आता आपण जो चाप मारला त्या खुणेपासून आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा. हा छेदनबिंदू आणि x4 जोडून वाढवायचे. तो इथं छेदतो. या ठिकाणी एकरूप कोणाच्या रचनेचा वापर करून x6y हा कोन x4 या ठिकाणी P आहे हा कोन तयार झाला. या पद्धतीची रचना आपण केलेली आहे. आत्ताच आणखी एकदा पहा पाहिजे तर विशिष्ट अंतराने या खुणा केले, त्याच अंतरानं हा चाप मारलेला आहे. दोन खुणामधलं अंतर घेतलेलं आहे आणि इथून हा चाप मारला आहे छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू आणि x4 जोडून इथं वाढवला आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी XZ आपल्याला 60 मापाच्या किरणावरती XZ
दिलेलं आहे 7.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. एक्स झेड 7.5 7.6 7.8 म्हणजे 8ला 2च लहान घर कमी आणि हा चाप मारायचा आहे एक्सपासून. हा आपला झेड बिंदू आहे आणि हे 7.8 सेंटीमीटर अंतर आहे. एक्स आणि वाय जोडायचा आहे म्हणजे हा एक्स वाय झेड हा त्रिकोण तयार झाला. एक्स वाय झेड हा जो कोण आहे वाय ठिकाणी तयार झाला तो पी जवळ करायचा आहे. तीच पद्धत विशिष्ट अंतरानं दोन्ही भुजावरती खुणा केलेल्या आहेत. पी केंद्र घेऊन आपण आत्ताच या ठिकाणी हा चाप मारलेला आहे किंवा दोन खुणा केल्या आपण एक्स वायवर आणि वाय झेडवर. ओके, त्याच खुणेनं या ठिकाणी पी केंद्र घेऊन कंस काढायचा आहे. हा कंस त्यानंतर या दोन खुणामधलं अंतर आपल्याला कोण करायचं आहे म्हणून दोन खुणामधलं अंतर घेऊन इथून या बाजूपासून एक्स वाय बाजूपासून, कारण इथं तयार होणाऱ्या कोणाची तीच बाजू आहे, छेदणारा कंस काढायचा आत्ता काढलेल्या कंसाला आणि तो छेदनबिंदू आणि पी जोडून वाढवायचे या ठिकाणी अशा पद्धतीनं. आणि मग एक्स पी क्यू त्रिकोण तयार झाला. या ठिकाणी आपण दोन समरूप त्रिकोण काढले. एक्स वाय झेड त्रिकोण, एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एक्स पी क्यू, एक्स वाय झेड समरूप एक्स पी क्यू. ओके, तुम्ही या रचनेचा सराव करा. चौथ्यातला दुसरा आहे समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये. या ठिकाणी पी क्यू समांतर एस आर समोरासमोरील एक जोडी समांतर आहे. या ठिकाणी पी क्यू एस लंब पी एस, ही क्यू एस या ठिकाणी पी एसला लंब आहे आणि या ठिकाणी ही पी आर आहे ती या क्यू आरला लंब आहे. जर पी एस 30 आहे, क्यू आर 30 आहे आणि पी क्यू 50 आहे आणि एस आर 14 आहे, अशा परिस्थितीमध्ये एरिया चौकोन पी क्यू आर एस या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची किंवा लंबांतर त्या दोन समांतर बाजूमधलं. एरिया चौकोन पी क्यू आर एस बरोबर 1/2 समांतर बाजू पी क्यू आणि एस आर यांची बेरीज गुणिले एस टी. पी क्यू या ठिकाणी 50 आहे, एस आर 14 आहे. एस टी काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुढील तयारी करायची आहे. या ठिकाणी चौकोन एस आर यू टी लंब टाकलेला आहे, हा आयत आहे, अगदी बरोबर आहे. आयताच्या समोरासमोरील भुजा समान असतात त्यामुळे एस आर 24 असेल तर टी यू सुद्धा 24 आहे. ओके, चौकोन एस आर यू टी हा आयत आहे, त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. त्यामुळं एस आर बरोबर टी यू बरोबर 14. ओके, ही 14 झाली. या ठिकाणी एस क्यू आणि पी आर हे त्याचे कर्ण जोडलेले आहेत. त्रिकोण पी एस क्यू हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणाचा या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा क्यू एस काढण्यासाठी पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करायचा. त्रिकोण पी एस क्यू या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय कर्ण पी क्यू आहे. पी क्यू वर्ग बरोबर एस टी वर्ग अधिक एस क्यू वर्ग. या ठिकाणी पी क्यू 50 आहे, 50चा वर्ग बरोबर पी एस वर्ग 30चा वर्ग बरोबर क्यू एसचा वर्ग निघणार आहे. 50चा वर्ग 2500 बरोबर 30चा वर्ग 900 बरोबर अधिक क्यू एस वर्ग. ओके, या ठिकाणी 25चा वर्ग 50चा वर्ग 2500, 30चा वर्ग 900, पाठीमाग आल्यानंतर क्यू एस वर्ग बरोबर 2500 वजा 900 होणार अधिक 900, पलीकडं पाठीमाग घेऊन वजा 900, 2500मधनं 900 गेले 1600 उरले. ओके, क्यू एस वर्ग बरोबर 1600, दोन दिवस वर्गमूळ घेतलं क्यू एस वर्गाचं क्यू एस आणि 1600चं 40, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्यू एस 40 मिळाली.
आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे कोणत्या PSQ या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 त्याचा पाया PS आणि उंची QS आत्ता काढलेली आहे. म्हणजे 1/2 गुणिले 30 गुणिले 40 त्या 2नं 40ला भागलं तरी 20 आलं. 20 गुणिले 30 600 आलं. याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण पाया 1/2 पाया गुणिले PQ आणि त्यावरील उंची ST त्यानुसार ST काढायची, कारण आता आपल्याला माहीत झाले आहे की याचं क्षेत्रफळ 600 आहे. कोणत्याही पद्धतीने काढलं तर 600च येणार. म्हणून आता आपण 1/2 पाया गुणिले PQ गुणिले उंची ST का घेणार आहे, तरी ST उंची हवी आपल्याला. एरिया चौकोन PQRS याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी समांतर बाजू माहीत आहेत 50 आणि 40, उंची माहीत नसल्यामुळे ST काढण्यासाठीचं हे नियोजन आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ प्रथमतः काढलं. एरिया त्रिकोण PSQ 1/2 पाया PS गुणिले उंची QS 2 आपण या ठिकाणी 40ला भागलं 20 आलं. 30 गुणिले 20 600 चौरस एकक त्याचं क्षेत्रफळ. एरिया त्रिकोण PSQ त्याचंच क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची PQ पाया आणि उंची ST घ्यायचे. 600 क्षेत्रफळ काढलेलंच आहे. ST काढण्यासाठी नियोजन 1/2 गुणिले PQ 50 आहे गुणिले ST. या ठिकाणी 2नं 50ला भागल्यानंतर 25 आलेलं आहे. तेच आलेलं 25 600ला भागिले घेतलेलं आहे. ST निघणार आहे. ST बरोबर 25 दुनी 50 उरले 10 100 झाले 25 100 ST बरोबर 24. आता या ठिकाणी एरिया चौकोन PQRS काढण्यासाठी बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज 50 अधिक 14 गुणिले 24. 2नं या ठिकाणी 24ला भागलं तर 12 आले. 50 आणि 14 64 गुणिले 12. त्यामुळे 12 चौक 48ला 8 आले 4. 12 संग 72 आणि 4 76 768 चौरस एकक. हे एरिया चौकोन PQRS या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 768 चौरस एकक. ओके, अशा पद्धतीने आपणही सराव करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.